जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशा मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस सोम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे नवीन ब्लॉगमध्ये. तर जसं मागाशी याच्या आधीची जी व्हिडिओ बघितली ती ओतूरची होती. मी ओतूरला गेलो आज तिकडं, आणि जे पर्सनल काम होतं ते तर नाही झालं कारण की पाऊस यायला लागला. नाही अख्खा भिजलो आम्ही याच्याने. पण ओतूरचं म्हणजे तिकडं जे आपले सह्याद्रीचं प्रमाण जास्त आहे ओतूर जुन्नर साईडला, म्हणजे माउंटेन एरिया जास्त आहे. तिथं जे क्लायमेट झालं ना नादखोळा. आणि आत्ता येताना तर मला काही व्हिडिओ घेताच आली नाही कारण की मम्मीने मी होतो जोरात पाऊस येत होता, पूर्ण भिजलो. पर पाणी गळते आता. मग आता बाजाराचं तर वाटलं झालं जे, त्याच्यामुळे मग काल माल आणलेलं आहे. तर परत आपण म्हटलं जाऊ द्या मार्केटला, म्हणजे घरची भेंडी होती ती घरची भेंडी नेणार आहे फक्त. मग आता ते भरते. मग आलो आहे. मग आज मागच्या रविवारी आपल्याला तर महाराजांचं ते करायला जमलं नाही. ह्या रविवारी करायचंच आहे, म्हणजे आता करायचंच आहे आज. मग बघू काय होतं आहे. मार्केटला वगैरे जाऊन येतो आणि मग नंतर कपडे वगैरे चेंज करतो कारण पूर्ण पाणी झालं आहे. फार म्हणजे फुल राडा झालं आहे. आता मग ही भेंडी भरतो मी पहिलं आणि ही मार्केटला जाऊन देतो. मग बघू मग काय झालं आहे. मार्केटवर निघालो आहे. झाले पट्टी, मागच्या रविवारची पट्टी राहिली होती ती पण घेतली. पाऊस येतो आहे, पाऊस आता काही थांबत नाही. बरं झालं तेवढं घेऊन आलो. मी टेन्शन नाही कारण बाजारात आज काय बसता येणार नाही. उद्या बघू मग काय होतं. पहिलं घरी जातो. आज जिमला पण सुट्टी आहे, चॅलेंज पण करायचं आहे. आणि संध्याकाळी पण कार्यक्रमाचं काय होतं बघू. आपलं बघू आता ते डायरेक्ट गेलं तिथंच ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. मग अशी आहे ना हार घेतला गावातून आपल्या महाराजांच्या पुतळ्याला. वंदनला सोडले तिथं. वंदन ते गेले. DK सर म्हणून आहेत ते येतात ते, त्याच्यामुळे मग त्याला बोललं सर आले का मला कॉल कर, मग मी येतो. म्हटलं जरा मधली किरकोळ कामं होती, पैसे वगैरे घ्यायचे होते आपण, ते घेतलं. कामं उरकवलं आणि मी ओलं आहे पूर्ण. शर्ट सुकले पण पॅन्ट सुकले नाही. मग मला चेंज करायचं होतं. तर त्याला बोललं मग मी चेंज करून येतो. मग त्याचा फोन आला का मी जाईल. फ्रेश होतो पहिले जरा. म्हटलं ना मी फक्त वरती गेलो आणि लगेच मला फोन आला की ये म्हणून. चाललं आहे मग आता. कार्यक्रम चालू नसून झाला तर चांगलंच आहे. जातो मी. पॅन्ट पण घेतो दादाची घातली. दादा तर माहितले फरक आहे, पण त्याचे पण दादाचे कपडे बसतात, मला टेन्शन नाही. निघालो आता. कार्यक्रम उरकतो आणि मग परत घरी येऊन जरा आराम करतो. आज दिवसभर इतकी धावपळ झाली ना विचारू नका. आधीच आजारी आहे आणि त्यात इतका पावसात भिजतोय भयंकर. आलो आहे आता मी इथं. हे बल्बाचं तर काही होत नाही आता. हे बल्बाचं पूर्ण वायरिंगचा काहीतरी विषय मला वाटते. ते आतमध्ये बघावं लागेल. पुतळा ते थोडा धुतला आहे मला वाटतं यांनी. बादली का अजून धुतलं नाही का, म्हणजे धुतला असेल बराच वेळ झालं त्या आधीत. पण पहिले ना मेन गोष्ट इथं करायची म्हणजे पहिलं इथं हे लाईटीचं करावं लागणार आहे, म्हणजे कसं उजेड राहील, बाकी काही नाही. बघू. इथून निघालो झालंय. मी काही व्हिडिओ नाही काढली कारण की आज आम्हीच होतो. मग ते सगळं म्हणायला पण आम्हीच होतो कारण की दुसरं कोण नव्हतं. मग ते बघून म्हणत होतो म्हणून मग काही व्हिडिओ वगैरे काही घेतले नाही. मग ते झाले. बघू आता ते मी पाठ करेल, म्हणजे काही टेन्शन नाही. मग बऱ्याच गोष्टी मला पाठ करायच्या ते शिकायच्या ते नवनवीन गोष्टी. आता जरा गावात जातो, घरी जातो पहिलं. तर मित्रांनो रोजच्या सारखे निघाले घरी. मग काय जातो आता. कॉलेज येऊ दे सकाळी, सोमवार आहे ना. मग काय करतो आजचा व्लॉग इथे एंड. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय श्रीराम.